दाखवलं या 5 चेंडूवर 2 धावांनी. कारण आता चेंडूवरती धावा करायच्या त्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 6 चेंडू आणि 6 धावा. कदाचित काही मित्रांचं भवितव्य होतं की हा संघ जिंकेल, तो संघ जिंकेल, पण आता तो संघ जिंकणार की हा संघ जिंकणार याकडे आता सर्वांचं लक्ष. सामना आता रोमांचक मोड मध्ये आलाय. गुरु बाबरेने तलवडे संघाला पुन्हा मॅच मध्ये इन केलंय. जयमान बुतिवलीच्या फलंदाजांनी ज्यावेळी 11-8चं इक्वेशन होतं त्यावेळी गणेशने करत ती घ्यायला नको होती, कारण सामन्यामध्ये थोडा टर्न आला त्या रनआउटने आणि रनआउट आल्यानंतर जणू काही चेंडू फलंदाजाला दिसेनासा झाला आणि गुरु बाबराने 5 चेंडू टाकले, धावा दिल्या अवघ्या 2. त्यात एक धाव देखील संदीप हजारेला वाचवता आली असती, रनआउट करता आलं असतं, पण हरकत नाहीये. मॅच अजूनही कुठे गेलेली नाहीये. 6 बॉल आणि कंपल्सरी 6. सरपंच चषक 2025 शिवशाही ग्रुप कोल्हारे ची ही स्पर्धा आणि पहिल्या रजनीतील कदाचित हा हाय व्होल्टेज ड्रामा. 6 चेंडू 6. कोणाच्या हातामध्ये चेंडू असणार? लास्ट ओव्हर रुपेश विर्लेकडे चेंडू सोपवण्यात आला. अर्थात लेफ्ट हँड बॉलर डावकुरे हाताचा गोलंदाज आलाय, त्यामुळे डावकुरे हाताच्या गोलंदाजाला रीड करणं थोडं कठीण असतं. आता फलंदाजाला आणखीन एक चॅलेंज आहे, कारण एका बाजूला डावकुरे हाताचा गोलंदाज, दुसरीकडे 6 बॉल 6 धावांचं टेन्शन. जानमान बुतिवली जिंकणार की जय गणेश तलवडे? साधा सोपा सरळ सामना. 11 बॉल 8चा बघता बघता पोहोचला 6 बॉल 6. जर सुरुवातीचे 1-2 बॉल डॉट आले तर मग आणखीन धगधग वाढेल प्रेक्षकांची. चांगली विकेट कोल्हारेकरांच्या वतीने बनवण्यात आली आणि पिच वरती आपण अनप्रेडिक्टेबल मॅचेस पाहतोय. कधी षटकार चौकारांची बरसात होते तर कधी गोलंदाजांचं देखील वर्चस्व राहतंय. आणि आता रुपेश विर्ले आपल्या बॉलिंगने धनवी जय गणेश 11ला जिंकून देणार का? की बुतिवली संघाचे हे फलंदाज थोडा का होईना पण असं वाटत होते संघाला की सामना लवकर फिनिश होईल, पण टेन्शनवाल्या स्थितीमध्ये घेऊन आले. चला स्पीडअप करा, ओव्हरला सुरुवात करा, कारण आणखीन एक मॅच बाकी आहे आणि आज पहिली रजनी आहे. इथून पुढच्या 4 रजनीमध्ये तुम्ही ही स्पर्धा अनुभवणार आहात आणि शिवशाही ग्रुप कोल्हारेकरांची ही स्पर्धा इथून मात्र सर्वत्र चर्चा आहे आणि आयोजन देखील तितकंच लाजवाब आयोजन आहे. मैदानही भारी आहे, लाईट देखील पूर्ण क्लिअर लाईट आहे ती या स्पर्धेमध्ये. मला खेळताना खेळाडूंना कुठलाही अडथळा नाही आणि अशा खेळपट्टीवरती अशा आयोजनामध्ये आता हाय व्होल्टेज ड्राम्यामध्ये बाजी कोण मारणार? तलवडे की बुतिवली? 6 बॉल कंपल्सरी 6. पहिला बॉल हवेत होता चेंडू. राजेश विर्लेने डाईव्ह लगावली होती, बॉल हातात आला नाही. 1 बॉल 1 आली. 5 बॉल 5. 5 चेंडू 5. प्रत्येक बॉल वरती टीम मीटिंग, प्रत्येक बॉल वरती गोलंदाजाला कान मंत्र. कारण हा सामना जेव्हा सामना हातातून दूर गेलेला असतो तेव्हा संघ रिलॅक्स असतो, पण जेव्हा तो सामना पुन्हा आपल्या बाजूने येतो त्यावेळी एक कॉन्फिडन्स वाढलेला असतो की हा सामना आता आपल्याला जिंकता येईल. आणि 5 चेंडू 5. फलंदाज भारी ठरणार की गोलंदाज भारी ठरणार? पण खेळाडूंना फिल्डिंग चांगली करावी लागेल, कारण इथून फिल्डिंगचे एफर्ट्स संघाला विजयापर्यंत घेऊन जाऊ शकतात आणि बॅटिंगची कमाल संघाला विजयावरती शिक्कामोर्तब करू शकते. विकेट किपरच्या हातात चेंडू आहे. रनआउट फलंदाज. 4 बॉल आता 5. 4 चेंडू 5. नवीन फलंदाज कोण जाईल? कारण चेंडू डॉट आलाय. विकेट किपरच्या आसपास सध्या खेळ चालू आहे आणि जो सामना बुतिवली 3ऱ्याच ओव्हरमध्ये जिंकेल असं वाटत होतं, तो सामना 4 चेंडू आणि 5. रुपेश विर्ले विजयाचा शिल्पकार ठरेल का? विकेटच्या मागे संदीप हजारे, राजेश विर्ले, कुंदन विर्ले यांची भूमिका महत्त्वाची ठरणार का? कारण 4 बॉलमध्ये रन्स पाहिजेत कंपल्सरी 5. मिलिंद विर्ले यांनी पुरस्कृत केलेला हा संघ तलवडेचा आणि दुसऱ्या बाजूला जयहनुमान बुतिवली बऱ्याच दिवसानंतर एकमेकांच्या विरोधात खेळतायत आणि बऱ्याच दिवसातून एकमेकांच्या अगेन्स्ट आल्यानंतर जिंकण्याची इच्छा दोघांची पण आहे, पण आता हरणार तर एक, जिंकणार तर एक. 4 बॉल 5.
रुपेश हा चेंडू डायरेक्ट हिट. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. घडतंय बिघडतंय, कधी इकडे कधी तिकडे, कधी बुतिवली कधी तलवडे. आणि इथून चेक होईल फलंदाज आउट आहे की नॉट आउट आहे. थोडा सस्पेन्स जरूर आहे. पण बऱ्यापैकी फलंदाजाला कदाचित स्पष्ट असावं ज्या पद्धतीने त्याने होप सोडलेले आहेत. बाठार इथून आउट, फलंदाज बाद आहे. यस, निर्णय आलाय, फलंदाज आउट. 3 बॉल आता 5 धावांची गरज आहे. जे अनुमान बुतिवली प्रत्येक जाणाऱ्या फलंदाजाला मनात हे ठेवावं लागेल की आपल्याला धावा करायच्या आहेत. हा सामना आपल्या संघासाठी जिंकून द्यायचा आहे. कारण ही सोपी लढाई जर आपण हारलो तर किमान ही स्पर्धा होईपर्यंत 4 रात्र आपल्याला झोप लागणार नाही. आणि जर ही कठीण लढाई जर आपण जिंकलो तर तलवडेकरांना मात्र शांततेची झोप मात्र लागेल. 3 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. 3 बॉल 5. संघाचा कर्णधार बुतिवलीचा मैदानाच्या आतमध्ये. विकेट किपरच्या आता चेंडू आहे. आणखीन एक विकेट रनआउटची हॅट्रिक जणू काय होते की काय. विकेट आणि विकेट, रनआउटची हॅट्रिक इथे केलेली आहे तलवडे टीमने. आता सामना 2 चेंडू 5 धाव संख्येची गरज. 6 विकेट इथून आउट झालेले आहेत. 6 विकेट आउट झालेले आहेत. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज योगेश झुगरे मैदानाच्या आतमध्ये. आता पराभव झुगारून द्यायचा आहे तर योगेश झुगरेला मॅच आपल्या बाजूने खेचावी लागेल. सरपंच चषकाची पहिल्या रात्रीची रोमांचक मॅच, थ्रिलिंग मॅच, जिथे प्रत्येक प्रेक्षकाला असा वाटतं की आपला संघ जिंकावा. कारण 2 बॉल आणि कंपल्सरी 5 धावांची गरज आहे. रुपेश विर्लेने सामना शेवटपर्यंत आणलाय. संदीप हजारेची विकेट किपिंग भारी ठरली आहे. पण आता योगेश झुगरे या सामन्यामध्ये काय पालट करणार का. 2 बॉल 5. हवेत आहे. हातात आहे चेंडू. बाठर इथे आउट. 7वी विकेट आणि 4थी लगातार रनआउट. चमत्कार घडलाय. धनवी जय गणेश तलवडे टीमच्या गोलंदाजांनी, फिल्डरने हा सामना पूर्णपणे ताकद लावली, एफर्ट्स लावले. आणि जय हनुमान बुतिवली 11 बॉल 8 धावांची गरज होती. 1 बॉल 4 धावांची गरज आहे. म्हणजे मागच्या 10 बॉलमध्ये धावा आल्या जय हनुमान बुतिवलीच्या फक्त 4. 10 बॉलमध्ये फक्त 4 धावा आल्यात. तलवडे संघ जर इथे विजयी झाला, चंदू सोनावले यांच्याकडून 500 रुपये. आणि जय हनुमान बुतिवली संघ टेन्शन आहे, भरपूर टेन्शन आहे. झोपलेले प्रेक्षक जागे झालेत, जे बसलेत ते उठलेत. टाळ्यांचा गजर आहे. आणि सरपंच चषकाचा हा हाय व्होल्टेज ड्रामा. 1 बॉल 4. कोण जिंकणार. जय हनुमान बुतिवली की जय गणेश धनवी 11 तलवडे. कुछ भी हो सकता है. प्रेम चंदू सोनावले यांच्याकडून जर तलवडे संघ जिंकला तर 1000 आणि जवळपास 1000 प्रेक्षक. पहाटेचे 3 वाजलेत, 3:30 वाजलेत, तरी देखील प्रचंड गर्दी आहे. बुतिवलीचे सर्व पाठीराखे उभे राहिलेत. खेळाडूने आतापर्यंत भरपूर गायडन्स केलंय. पण आता 1 बॉल 4. खरं तर प्रतीकवरती ती जबाबदारी आहे. 1000 प्रेमचंदू सोनावले यांच्याकडून. हाय व्होल्टेज मॅच. बुतिवली संघ जर जिंकला तर अनिकेत हजारेकडून 500 रुपये. प्रेक्षक गाडीवरती पण चढलेत. या सामन्याची, या स्पर्धेची क्रेज बघा. आपल्याच 4 व्हीलरवरती चढलेत. फक्त तो एक चेंडू बघायचा आहे, दूर किती असू द्या. चंदू सोनावले यांच्याकडून 1000. संघ विजयी झाला तर.
खतरनाक खतरनाक मॅच रंगतीये. टाळ्यांचा गजर प्रेक्षकांचा. सरपंच चषक 2025. एक बॉल कंपल्सरी 4. कौन जीतेगा? हु विल विन? हु विल विन दिस मॅच? थ्रिलिंग मॅच. लास्ट बॉल. फटका हवेत. फटका हवेत. कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप. जिंकलाय धनवी जय गणेश तलवडे संघ जिंकलाय. व्हाट अ मॅच. व्हाट अ बॉलिंग. अनप्रेडिक्टेबल मॅच. इनक्रेडिबल परफॉर्मन्स. जय हनुमान बुतिवलीने हा सामना गमावलाय. 11 बॉल 8 धावांची मॅच. 11 बॉल 8 धावांची मॅच. 1 बॉल 4 3 धावांनी संघ पराभूत झाला. भविष्यवाणी खरी ठरली ती आमच्या मित्रांची. आणि कर्णधार या पिंपलोली आणि तलवडेचे कर्णधार